पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सागर जोशी। TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। कबुतरांच्या वादामध्ये काल एका जैन मुनीने दिलेल्या चिथावणीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिशय सौम्य प्रतिक्रिया दिली आहे। कायदा सुव्यवस्था आणि कोर्टालाच आव्हान दिलं जात असताना त्याबद्दल मंत्री लोढा सौम्य का असा प्रश्न यावरून आता विचारला जातोय। तर दुसरीकडे जैन मुनी नेमकी चिथावणी कुणाला देत होते असा प्रश्न देखील विरोधकांनी विचारलाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना। चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। ती जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। मी त्याच्याशी सहमत नाहीये। मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाहीये। कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिलाय। त्यामुळे कबुतरांना दाणे टाकताना कुणी आढळलं त्यावर कोणत्याही परिस्थितीत आता गुन्हा दाखल होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। तर दुसरीकडे कोर्टाला आव्हान आणि हाती शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनीवर भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी विधानाशी सहमत नाही इतकंच बोलून मौन बाळगलंय। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नहीं। और दूसरी बात है, यह सब नेताओं के चमचे भी बहुत मिले हुए हैं। ये सब है ना, ये भड़का रहा है ये सब लोग। और मैं किसी नेताओं के द्वारा किसी पार्टी का नहीं हूँ, मैं भगवान महावीर का हूँ। कबूतरखान्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये। काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलण्याची आणि कोर्टाचा आदेश झुगारून लावण्याची भाषा केली आहे। मी त्याच्याशी सहमत नाहीये। किशोर पेडणेकरांचं असं म्हणणं या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, तर असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाहीये। आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे कबूतरखाने बंद करण्याचे आदेश कोर्टाने महापालिकेला दिले होते। त्यानंतर महापालिकेनं दादर सहित अनेक भागातल्या कबूतरखान्यांवर ताडपत्री टाकून ते बंद केले। यावर आमच्या धर्माविरोधात गेला तर आम्ही कोर्टाला मानणार नाही आणि वेळ पडली तर हातात शस्त्रही घेऊ अशी चिथावणी जैन मुनींना दिली होती। त्यामुळे जैन मुनी कोर्ट आणि पालिकेलाच धमकावतात का या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। एकीकडे अहिंसेचा मार्ग सांगायचा, इकडे प्राणी मात्रावर दया करा म्हणायचं, मग शस्त्र कोणाविरुद्ध उचलणार हा प्रश्न आहे। आणि शस्त्र उचलून काय करायचं हा पण प्रश्न आहे। प्राणी मात्रांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे, या भूमिकेशी कोणाचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही। पण कोणत्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले, त्या भागातल्या जनतेची तक्रार आहे। तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कबूतरखान्याला जागा द्यावी। काय यांचं ठेवून घ्यावं, नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण 24 तास ठेवून घ्यावं। जैन जे गुरु आहेत, जैन धर्माचे जे गुरु आहेत ते सगळे जरा वयाने लहान आहेत। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे, हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला। मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय। कबुतरांच्या विष्ठेमुळे गंभीर श्वसनाचे आजार होतात। कबुतरांची वाळलेली विष्ठा वारंवार श्वासाद्वारे शरीरात गेल्यास फुफ्फुसाला इन्फेक्शन होऊन हिल्टोसाल्मोसिस या नावाचा आजार होतो। विष्ठेमुळे फंगल इन्फेक्शन तयार होऊन ते फुफ्फुस आणि मेंदूला सुद्धा घातक ठरतं। यालाच क्रिप्टोकॉकसिस या नावाचा आजार म्हणतात। वारंवार पंखाचे कण श्वासात गेल्यास फुफ्फुसाला सूज येऊन ते कायमचं निकामी होण्याचाही धोका संभवतो। मात्र काही जैन मुनी आणि लोकांकडून कबुतरांच्या विषाला धार्मिक रंग दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। चित्रा वाघनी मनीषाने काढलं। चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत।
बिल्कुल बीच में बोलना मत आप, बेल पे बिल्कुल। हाँ, देवेंद्र फडणवीस माझ्या संघ आहे, देवेंद्र मंगल प्रभात लोढा आहे, बाकी पुरंदरचे हार्दिक गुंडे तर लोक माझ्या संघ आहे, तर मला अनशन करायची जरूरत काय? दाना चालू आहे ना, हे जर बंद जर झालं, ह्या लोकांचं एकच टॅगरेट आहे की कबूतर खानाचं बंद झालं पाहिजे, यांना टॅच्यू बनवायचं आहे। मेरे और दूसरे भी कहता जो सच्चा जैन है मेरे पास आए, कोई भी नेता का गुलाम मेरे पास नहीं आना। ये सबको जैन समाज को बोलो, सब इन नेताओं के कारण बिगड़ा हुआ है, सब बिगड़ा है। बात सुनो, बीजेपी की सरकार में हुआ का नहीं हुआ विले पार्ले का मंदिर? कबूतर आया की नाही आया? कोंबडीच्या चक्कर मध्ये पुरी शिवसेना हरली होती। एक लक्षात घ्या की हा कबुतरांचा विषय आणि जो काही निर्णय दिलेला आहे तो हायकोर्टाने दिलेला आहे आणि यामध्ये कुठेही धर्माचा विषय नव्हता। यामध्ये जो विषय होता तो लोकांच्या आरोग्याचा विषय होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये धर्म आणण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मुंबईकरांचं आरोग्य। आणि हा जो निर्णय होता हा कोर्टाचा निर्णय होता, त्यामध्ये मी सगळ्यांना विनंती करते की यामध्ये कुठलाही धर्म आणू नये। एकीकडे न्यायालयाच्या आदेशावरून महापालिका कारवाई करतेय, तर दुसरीकडे सरकार जैन धर्मियांच्या भावना आणि कोर्टाचे आदेश यामधून मध्यम मार्ग काढण्याचं आश्वासन देते। मात्र तरीही काही जणांकडून कायदा हाती घेण्याची भाषा वारंवार सुरू आहे। ठीक आहे, आता जे 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 कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत, तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फीडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।